आव ठोसर चाऱ्याचं झालं काय दावणीला वझ. आई महोत्सव या कार्यक्रमाचं नाव आहे. जवळपास 12 वर्ष झालेले आहे. जेव्हा पण माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी त्यांची आठवण येते तेव्हा आईच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. आई हा कार्यक्रम जो आहे तो आई महोत्सव आहे. तिने आईचा त्याग, आईचं जे समर्पण आहे मुलांसाठी, लेकरांसाठी, तुम्हाला काही वेगळं सांगण्याचं म्हणजे गरजच नाही. तुमच्या प्रत्येक गीतातून ते उमटून पडतं आहे. त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आईबद्दल तुमच्या काय भावना आहे? कारण इथं अनेक महिला असतील, त्यांच्या त्या ताईंच्या डोळ्यातून पाणी येत होतं. 12 वर्ष झाले तुमची आई पण तुम्हाला सोडून गेलेले आहे. गीतातून काय मांडसाल, काय सांगसाल? 12 वर्ष झाले आई ग तू पाल्या भेटीला. म्हणजे मग आपल्यासारख्याच आया कितीक जणीच्या आया पण गेलेल्या असत्या. 12 वर्ष झाले आई ग तू पाल्या भेटीला. लय ती आठवण ग फोटो लाविले भिंतीला. लय ती आठवण फोटो लाविले भिंतीला. माझ्या आईच्या सारख वहिनी बोला ना ग गुज. माझ्या आईच्या सारख वहिनी बोला ना ग गुज. आव ठोसर चाऱ्याचं झालं काय दावणीला वझ. बाई ठोसर चाऱ्याचं झालं का दावणीला वझ. माझ्या आईच्या सारिका वहिनी लावी ना ग जीव. माझ्या आईच्या सारिका वहिनी लावी ना ग जीव. हंड्या घंगाळात पाणी नाही घालयाची नाऊ. हंड्या घंगाळात पाणी आई घालयाची नाऊ. वहिनी बोले गोड गोडन माया वरच्यावर लावी. वहिनी बोले गोड गोड माया वरच्यावर लावी. पाची पकवानाचं ताटण आग्रह करी माझी आई. पाची पकवानाचं ताट आग्रह करी माझी आई. भाऊ घेतो साडी पण वहिनीच ग नाही ना मन. भाऊ घेतो साडी वहिनीच ग नाही ना मन. वहिनी बोले घाई घाई नाही ना दिवाळीचा सण. वहिनी बोले घाई घाई आता नाही ना दिवाळीचा सण. बोलाला भाऊ राया साडीची ग काय गोट. बोलाला भाऊ राया साडीची ग काय गोट. बैवे पीर मळ नात मन याचं किती मोठ. अग पीर मळ नात मन किती त्याचं मोठ. टाळ्या सांगताय. खरं तर दिवाळी जरी नसली तर दिवाळीपेक्षा काही वेगळं मला दिसत नाही आहे. आणि विशेषतः महिला इथं बसलेल्या आहे. एक गीत आईने म्हटलेलं होतं आणि एक गीत जेव्हा अपलोड केलं तेव्हा अनेक बहीण भावाचे फोन आलेले होते की आम्ही 6-6 महिने 6-6 वर्ष झाले बहीण भाऊ बोलत नाही बरं, पण तुमच्या आईचं गीत ऐकलं आता आम्ही. आणि गीताची ओळ होती की आला दिवाळीचा सण मला माहेराला जाणं, पण माहेरात नव्हती आई मला आठवणी येत्या लई.